भागात जंगल आहे, जंगलव्याप्त परिसर आहेत आणि भरपूर नैसर्गिक गोष्टी आहेत, पण यांचा कधी कन्झर्वेशन म्हणजे आपण त्यांचा विविधता जोपासण्याचा काम बायोडायव्हर्सिटीचा कधीच करत नाही आणि भरपूर लोकांना याबद्दल कल्पना नव्हती. त्यामुळे आम्ही ब्रह्मपुरीमध्ये या संस्थेचा काम सुरू केला होता. तर याची सुरुवात झाली मुख्य म्हणजे सापांपासून. आपल्या घरात सापा मारतात, तुम्हाला माहिती आहे ना. शेतामध्ये काम करायला जातो, आपल्या कधी कधी घरात साप निघते. तर काहीतरी इंटरेस्टिंग गोष्टी घडल्या म्हणून मी आज इथपर्यंत आलो. एकदा काय झालं होतं, माझ्या घरात संध्याकाळी साप घुसत होता. माझ्या आईला दारातून तो शिरताना दिसला. आईने आवाज दिला का रे साप निघत आहे, तू बघ थोडा मार त्याला. घराजवळच्या 2-4 काकू जमा झाल्या आणि त्यांनी म्हटलं की पोरासारखा पोरगा काप आहे त्यास मारतो सापाला. मी पकडलो गाडी, सापावर मारून दिलो आणि नंतर त्याला पेट्रोल टाकून जाळून दिलो. तो साप पूर्णपणे मेलेला नव्हता, तो जळताना बहुत वेदनादायक जळला होता. आता जेव्हा हे गोष्ट मी बघितलो ना, मला कितीतरी दिवसापर्यंत त्याचा वाईट वाटत होता की माझ्यामुळे मी एका सापाला जिवंतच जाळलो जवळपास. आता याच्यावर उपाय काय, म्हणून मी सापांचे व्हिडिओज आणि फोटोज बघणं सुरू केलो. हळूहळू मी त्याची माहिती घेतली आणि त्यानंतर मी काही प्रशिक्षित जे सर्पमित्र होते त्यांच्या संपर्कात येऊन आम्ही साप वाचवण्याचं काम सुरू केलं. आता आमच्याकडून, आमच्या संस्थेकडून आतापर्यंत ब्रह्मपुरी तालुक्यातील हजारो साप आम्ही वाचवलेले आहेत आणि हजारो घरं किंवा अशा काही सापाच्या प्रजाती आहेत ज्या आता पृथ्वीवरून नामशेष होण्याच्या मार्गावर आलेल्या आहेत, त्या सुद्धा आम्ही याच्यापासून आम्ही संवर्धन केलं. तर सुरुवात ह्या छोट्याशा साप मारण्यापासून सुरू झाली. असा करता करता आम्ही हळूहळू मग वन विभागासोबत संपर्क वाढले. त्याच्यासोबतच हळूहळू मग इतर आम्ही पर्यावरण, वन, वन्यजीव या संदर्भात काम करायला सुरुवात केली. आणि आता असं करता करता आमच्या संस्थेकडून भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये कामं होत आहेत आणि गेल्या काही दिवसामध्ये, पुढच्या काही दिवसामध्ये आपण आमच्या संस्थेसाठी आम्ही नवीन उपक्रम राबवत आहोत. तसतसेच एक मुख्य गोष्ट म्हणजे आपल्या भागामध्ये मानव व वन्यजीव संघर्ष होत असल्याच्या गोष्टी तुम्ही ऐकल्या असेल. म्हणजे याची गाय गुडकीवर कोणतरी वाघानं हल्ला केला, रात्री जागण्यासाठी गेल्यावर डुकरानं उडवला, कधी रस्त्यामध्ये काही आडवा आला. आपण ह्या गोष्टी नेहमी ऐकतो, पेपरामध्ये वाचतो, पण कधी याचा विचार केलाय का? आपण म्हणतो ठीक आहे